तर नमस्कार, जय हिंद मित्रांनो. तर आज गेलो होतो सकाळी मी शेतामध्ये आणि शेतामध्ये मला काय भेटलं बघू शकता. तर मित्रांनो, हे आहेत झट्टुलीचे फुलं. याला म्हणतात झट्टुलीचे फुलं. आणि हे झट्टुलीची फुलं पावसाळ्याच्या सुरुवातीला शेताच्या बांधावर वगैरे भेटतात. तर ह्या झट्टुलीच्या फुलाची चटणी इतकी अप्रतिम होते, इतकी सुंदर होते की जगातील कोणत्याच भाजीला याची चव नाही या झट्टुलीच्या फुलाच्या चटणीसारखी. तर आज आम्ही हे झट्टुलीची फुलाची चटणी सोनालीला मी करायला सांगणार आहे. तर पुढे बघा तुम्ही सोनाली ही चटणी कशी करते, काय करते. तर दाखवत तुम्हाला मी चटणी करताना. आता सोनाली इकडं झट्टुलीच्या फुलाची चटणी करायला येईल. तर त्यासाठी इकडं तव्यावर तिने टाकलं तेल आणि इकडे कांदा कापून घेतला. कांदा कमी कापला आहे आणि पाहिजे होता. लाल तिखट आहे आणि इकडे झट्टुलीचे फुलं धुवून घेतले छान. आणि आता तुम्हाला दाखवतो मी आता सोनाली झट्टुलीचे फुलं कशी करते ते. कांदा टाकायचा आपल्याला. तेल तापल्यावर कांदा टाकायचा. कांदा चांगला परतवून घ्यायचा. त्याच्यानंतर चांगला परतल्यावर तिखट टाकायचं, लाल तिखट. लसूण टाकायचं, बघू शकता आवडतोबड ठेचलेला आहे तो. तर तो लसूण टाकायचा. लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा त्याला. टाकायचं लाल तिखट, बघू शकता. तर लाल तिखटही चांगलं छान असं परतवून घ्यायचं तेलामध्ये अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर टाकायचे मित्रांनो, हे बघा हे झट्टुलीचे फुले आहेत, ते टाकायचे त्याच्यात. तर अशा पद्धतीने झट्टुलीची फुलं टाकून घ्यायची याच्यात. तर बघू शकता मित्रांनो, पण सगळे झट्टुलीचे फुले याच्यात टाकून दिले आता. आणि आता याला छान एकजीव करून घ्यायचं. तर आता आपले झट्टुलीचे फुले याच्यामध्ये टाकून मस्तपैकी छान परतवून घ्यायचं याच्यामध्ये. आणि थोड्या वेळ तव्यावरती ठेवायचे ते. त्यात चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्या, हे बघू शकता. मीठ टाकल्याच्या नंतर त्याला एकत्र एकजीव करून घ्या. बघू शकता मित्रांनो, ही आहे झट्टुलीच्या फुलांची भाजी. ही फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीला 1 महिनाभरच शेताच्या बांधावर वगैरे भेटत असते. आणि ह्या भाजीची चव सर्वात उत्तम आणि सुंदर आणि अप्रतिम आरोग्यदायी आहे. आणि जगातील कोणत्या भाजीला ह्या झट्टुलीच्या फुलाच्या भाजीची चवीची तोड नाही. इतकी छान आणि अप्रतिम त्या झट्टुलीच्या फुलांची चटणी होते. तर याच्यावर थोड्या वेळ झाकण ठेवायचं. आता आपली झट्टुलीची भाजी चटणी तयार झाली मित्रांनो, बघू शकता तुम्ही, हे बघा. तर आता आपण टेस्ट करून बघूया. आणि त्यासोबत आहे ज्वारीची भाकर आणि इकडे कारलं. तर आपण टेस्ट करून बघू आता मित्रांनो. खूपच छान. मित्रांनो, हा आहे गावरान मेवा. आणि या झट्टुलीच्या भाजीची चटणी इतकी अप्रतिम होते
आणि याची चव पण इतकी सुंदर असते ना, तरीची तोड कोणत्याच भाजीला नाही. तर आपला हा झट्टीलीच्या फुलाचा चटणीचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.